देवेंद्र फडणवीस यांनी काय एक्सपोज केली पाहूया। शरद पवार साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, आपण जनतेची दिशाभूल करू नका। जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा? चला 2024 लोकसभेत जाऊयात। भाजपला मतं 1,49,00,000 अधिक आणि जागा केवळ 9। काँग्रेसला मतं 96 लाखांहून जास्त आणि जागा 13। शिवसेनेला 73 लाखांपुढे मतं आणि 7 जागा। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 58 लाखांहून जास्त मतं आणि 8 जागा मिळाल्या। 2019 लोकसभेत काँग्रेसला 87 लाखांहून अधिक मतं आणि 1 जागा मिळाली। तत्कालीन राष्ट्रवादीला 83 लाखांच्या पुढे मतं होती आणि जागा 4 आल्या। पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल। तुम्ही आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल अशी अपेक्षा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले।